तर नमस्कार मंडळी, मी गेलो होतो शेळ्या चारण्यासाठी आणि मला तिथे गवसलेला आहे गोंधळीचा फुलवरा। हे बघा, हेच आहे ते फुलवरा। तर भावांनो, हे एक रानमेवा आहे, जंगलामध्ये मिळणारी वस्तू। तर ही खूप दुर्मिळ झालेली आहे आजच्या काळामध्ये, तर मला मिळालेली आहे आणि याची भाजी करतात। भाजी खूपच टेस्टी लागते, म्हणून मी याला आणलेला आहे। माझ्या आईला याची भाजी करता येते। आई म्हणली आपण याची भाजी करूयात आणि तुम्हाला देखील दाखवूयात। तर चला भावांनो, आता आई काय करणार आहे, याची भाजी करणार आहे। हे बघा, असे आहेत गोंधणीचा फुलवरा। हे बघू शकता तुम्ही। तर फुलवरा असाच राहतो गोंधणीचा। तुम्ही म्हणसाल हे तर फळं दिसायले, तर मात्र हे फळं नाहीयेत भावांनो, हे फुलवराच आहे। चला जाऊयात घरामध्ये आणि आईला सांगूयात की याची लवकरात लवकर भाजी कर। आईने अगोदरच जाळ पेटून ठेवलेला आहे, कारण की याची भाजी करायची आहे म्हणून। चला, हे बघा भावांनो, आईने कुठला होता तिळाचा बुक्का जरा राहिला होता। तर आईला काहीतरी काम होतं म्हणून मी कुठत बसलो। आई आता गेलेली आहे भगुण्याला लावण्यासाठी। तर आम्हाला गॅस वगैरे काही नसल्यामुळं आम्हाला भगुन ते काळं होते, त्याला मातुडी लावून आणलं ना तर मग ते काळं होत नाही भावांनो। त्याच्यामुळं आई भगुण्याला लावायला गेलेली आहे आणि मी तिळाचा बुक्का कुठत बसलेलो आहे। मित्रांनो, थोडंसं लसण घेतलेलं आहे मी आणि आता लसण काय करणार आहे, सोलणार आहे याला। या भाजीमध्ये लसण देखील टाकावं लागतं बरं का। मित्रांनो, लसण सोलून झालेलं आहे। आता दुसरं काय, आपल्याला संभार निसायचा आहे आणि ते जे हे आहे गोंधणीचा फुलवरा, त्याला धुयाचा आहे, त्याला धुवावं लागते भावांनो। चला मित्रांनो, आई काय करत आहे, गोंधणीचा जे फुलवरा आहे तर हिसळून घेत आहे, पाण्यातून धुवून घेत आहे। आणि मी इकडे काय करत आहे, संभार निसत आहे, संभार निसत आहे। असं करायचं मित्रांनो। हे बघा, आपला सगळा फ्लोरा आलाय। वेळ झालेली आहे भावांनो आता भाजीला फोडणी देण्याची। तर आईने भगुण्याला काय केलेलं आहे, चुलीवरती ठेवलेलं आहे, मस्तपैकी जाळ देखील लागत आहे। आणि आता आई काय करणार आहे, भगुण्यामध्ये टाकणार आहे तेल। तेल गरम झालंच की भावांनो, जे जे काही साहित्य म्हणजे जे जे पदार्थ टाकायचे आहेत ते आई टाकणार आहे। तुम्ही शेवलून तरी ठेवायचं होतं की रे, सगळ्याला लसण टाकायचं। सर्वात अगोदर आईने लसण टाकलेलं आहे या भाजीमध्ये। नंतर आईने टाकलेले आहेत जिरे, त्यानंतर आईने टाकलेला आहे मसाला, मसाल्याच्या नंतर आपली वाळल्या मिरच्याची चटणी टाकलेली आहे भावांनो आणि टाकत आहे शेंगदाणे वरून टाकायचा। तर भावांनो, आता आई टाकत आहे गोंधणीचा फुलवरा भगुण्यामध्ये आणि आता भगुण्याला एकदा परतून घेणार आहे।
आई आता गोंधळीच्या फुलवऱ्याला परतून घेत आहे. आणि नंतर आई टाकत आहे तिळाचा बुक्का. आता आईने या भाजीला ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. आई सध्याच्याला टाकत आहे मीठ. मित्रांनो, आपली जी गोंधळीच्या फुलवऱ्याची भाजी आहे तर आता शिजायला तयार झालेली आहे. आता काही वेळामध्ये ही शिजणार आहे आणि शिजल्याच्या नंतर कशी दिसते मी तुम्हाला ती देखील दाखवणार आहे. आता हिला झाकून ठेवायचं थोडा वेळ, जाळ वगैरे बरोबर लावायचा. मित्रांनो, मी घरातून बाहेर आलेलो आहे कारण की घरात इतकं धुपट लागत होतं, खूपच धुपट. आता मस्त वारुशी आलेलो आहे मी आणि काही वेळाच्या नंतर आपली जी गोंधळीच्या फुलवऱ्याची भाजी आहे एकदम शिजून तयार होणार, एकदम भारी होणार आहे. आणि मी देखील जीवनात पहिली वेळेस गोंधळीच्या फुलवऱ्याची भाजी खाणार आहे. माझ्या घरच्यांनी खूपदा खाल्लेली आहे, मात्र मी पहिली वेळेस खाणार आहे बरं का. तर कशी चव लागते, कसं काय हे तुम्हाला खाल्ल्याच्या नंतर देखील सांगणार आहे. सध्याच्याला मला वाटत आहे की भारी लागते म्हणून. तर मित्रांनो, मी बघायला जात आहे की भाजी आपली म्हणजे शिजलेली आहे की नाही. चला. हे बघा भावांनो, आपली भाजी शिजत आहे. किती सुंदर अशी भाजी दिसत आहे भावांनो, बघा तुम्ही. मित्रांनो, मला काय कंट्रोल होईना झालेले आहे. भाजी शिजो का न शिजो मला काही घेणं नाहीये. तर मी आता हिला घेणार आहे ताटामध्ये आणि खाणार आहे. खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला सांगणार आहे की कशी झालेली आहे आपली भाजी. गंधाली काय की मित्रांनो, मी निवांत वातावरणामध्ये बसलेलो आहे. आता सांगणार आहे तुम्हाला की भाजी कशी झालेली आहे. मला अगोदरच आनंद व्हायलाय की भाजी खूपच म्हणजे काय सांगतो तुम्हाला, खाल्ल्याच्या नंतर सांगतो. आता थोडी शिजायची राहिलेली आहे भावांनो. मात्र मित्रांनो, भाजी एक नंबर लागत आहे बरं का, एकच नंबर. मित्रांनो, जर तुमच्याकडे गोंधळीचे झाडं असतील आणि गोंधळीला फुलवरा आला असेल तर तुम्ही देखील या गोंधळीची भाजी करून खाऊ शकता. एक नंबर भाजी लागते भावांनो. मी जीवनात पहिली वेळेस खाल्लेली आहे आणि खूपच टेस्टी अशी ही भाजी लागत आहे. आता मी खाऊन टाकणार आहे. धन्यवाद. भेटूत पुढच्या व्हिडिओ सोबत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.